97वे कुळ, सर्वांना समृद्धी, सर्वांची प्रगती आणि त्यासाठी सर्वांना न्याय, सर्वांना स्वातंत्र्य आणि सर्वांना समान संधी. नमस्कार. आज आपण सरकारी खर्च या विषयावर थोडं बोलूयात. काल मला एक कोणीतरी पाठवली एक क्लिप की ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की इंग्लंडमध्ये सरकारचा जेवढा महसूल आहे तेवढा सगळ्याच्या सगळ्या महसूल किंवा त्याहून जास्त खर्च हा लोकांच्या कल्याणावर होतो किंवा अ, लोककल्याण किंवा काय म्हणायचं त्याला की लोकांना ज्या सुविधा पुरवल्या जातात की कोणी गरीब लोक आहेत तर त्यांना रेशनचं धान्य असेल की जे भारतामध्ये असतं इंग्लंडमध्ये बहुतेक नसेल. पण इंग्लंडमध्ये सरकारी खर्चानी दवाखाने आहेत. इंग्लंडमध्ये तुमच्या मुलांची काळजी घेण्यासाठी जर तुमच्याकडे पैसे नसतील तर सरकार पैसे देतं. अशा पद्धतीच्या गोष्टी असतात. तर मग असं देश कसा चालू शकतो की सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे? हे शक्य आहे का? आणि दुसरी गोष्ट की मग हे चांगलं की वाईट? आणि सरकारचा किती खर्च असायला हवा? हे जरा बोलूयात. थोडे इंटरेस्टिंग विषय यासाठी आहेत की अ, काहीही कसंही असो, इंग्लंड ही महासत्ता होती आणि आजही इंग्लंड एक प्रगत राज्य आहे. त्यामुळे ते जे काय करतात, त्याच्यामध्ये काही भारताला शिकण्यासारख्या गोष्टी जरूर असू शकतात. तर मी पटकन जाऊन बघितलं, Googleमध्ये जाऊन बघितलं की त्यांचं इंग्लंडचं उत्पन्न किती आहे आणि खर्च किती आहे. तर त्यांचे आकडे असे आहेत की इंग्लंडमध्ये इन्कम टॅक्सचा रेव्हेन्यू सरकारचा 300 अब्ज पाउंड आहे. आणि इंग्लंडमध्ये लोककल्याणकारी गोष्टींवरती की लोकांचे मेडिकल असेल, लोकांचं पेन्शन असेल, लोकांचे कुठले वेगवेगळे बेनिफिट्स असतील, तर त्यावरती 300 पेक्षा जास्त अब्ज पाउंड्स खर्च केले जातात. तर मला प्रश्न पडला की मग हे सरकार चालतं कसं? की नुसतं सगळ्याच पैशाचं कल्याणावर होत असेल तर सरकारी नोकऱ्यांचे पगार किती येतात? तर म्हणून मग मी सगळं थोडं तपासलं, तर माझ्या लक्षात आलं की इंग्लंडचा एकूण खर्च 1.1 ट्रिलियन इतका सरकारचं उत्पन्न आहे आणि साधारण तेवढाच खर्च आहे. आणि मग बाकीचं हे इन्कम टॅक्स जो आपण मगाशी जो बोललो 300 अब्ज तो अ, खाजगी लोकांचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नावरचा जो कर आहे त्याला इन्कम टॅक्स म्हणतात, तो आहे. कंपन्यांचा इन्कम टॅक्स वेगळा, वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्साइज ड्युटीज, वेगवेगळ्या पद्धतीचे इन्शुरन्स दॅट पीपल पे, टॅक्सेस दॅट पीपल पे, दॅट इज ऑल डिफरंट. तर ते सगळं 1.1 ट्रिलियन आहे. आणि मग सरकारचा खर्च साधारणतः तेवढाच असतो, की सरकार काय शेवटी प्रॉफिटसाठी काम करत नाही. त्यामुळे जेवढं उत्पन्न आहे साधारण तेवढाच खर्च असतो सहसा. आणि मग थोडंफार बजेटरी डेफिसिट असतं 3% 5%. मग त्यामुळे मग आपली चलनवाढ होते, वगैरे वगैरे अशा गोष्टी असतात, इन्फ्लेशन होतं. तर अ, मग मला प्रश्न पडला, की मग इंग्लंडमध्ये मग सरकारी नोकरांना किती खर्च होतो? त्यांचे पगार किती आहेत? तर मी ते तपासलं तर माझ्या लक्षात आलं 30 ते 40 अब्ज पाउंड इतकं सरकारी नोकरांचे पगार आहेत. तर मी मनात मनात विचार केला, बापरे! अख्ख्या देशाची ब्युरोक्रसी आणि तिचा खर्च फक्त 30 ते 40 अब्ज पाउंड म्हणजे 3 ते 4% एकूण देशाचं उत्पन्न जे आहे 1.1 ट्रिलियन पाउंड त्याच्यातले 30 ते 40 अब्ज पाउंड म्हणजे फक्त 3 ते 4% होतात. मग मी विचार केला, की मग जगात इतर देशांचं काय कॉस्ट आहे? आणि पटकन माझ्याकडे आहे फोनवरती मी तुम्हाला 1 सेकंदात सांगतो, की मी ते पण सगळे नंबर्स काढले, की वेगवेगळ्या देशांचे मला कंपॅरिझन करण्यात इंटरेस्ट होता. तर यूकेचं 3% आहे आणि यूकेमध्ये अतिशय थोडं छोटंसं ब्युरोक्रसी आहे. खूप ब्युरोक्रसी मोठी नाहीये. जपानमध्ये 4 ते 5% खर्च आहे सरकारचा. अतिशय एफिशियंट आहे आणि सगळं सेंट्रलाइज्ड आहे. तिथे असं प्रॉव्हिन्सेसमध्ये वगैरे काही नाही. जे काय आहे ते सेंट्रलाइज्ड आहे. आणि थोडंफार यू कॅन अंडरस्टँड इट की त्यांचं संस्कृती आणि कल्चर पण तसंच आहे, की राजाशी अलाइन्ड आहे सगळं एकाच ठिकाणी आणि त्यामुळे ते हायरार्किकल नेचर असल्यामुळे एफिशियंट पण राहतं आणि तसं काम करतं जनतेसाठी. फ्रान्समध्ये ब्युरोक्रसी भरपूर आहे. पण तरीही फ्रान्सचा खर्च 5 ते 6% आहे, की सरकारचं जेवढं उत्पन्न आहे, त्यातलं फक्त सरकारी नोकरांचे पगार, त्यांच्या गाड्या, त्यांचे भत्ते किंवा फार तर फार सरकारी बिल्डिंग्ज ह्या सगळ्याचा खर्च 5 ते 6% आहे, त्याहून जास्त नाही. अमेरिकेत तो खर्च तब्बल 6 ते 7% आहे. तर अमेरिकेत जास्त आहे. का? कारण अमेरिकेमध्ये सरकार हे वेगवेगळ्या स्तरावर आहे, की केंद्रीय सरकार आहे, राज्य सरकार आहे, मग प्रत्येक शहराचं सरकार असतं, प्रत्येक शहर आपले स्वतःचे टॅक्सेस लावतं, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे अमेरिकेत खर्च जास्त आहे. पण अमेरिकेत सुविधा भरपूर आहेत. हे मी तुम्हाला फर्स्ट हँड सांगतो.
अमेरिकेत आणि हे लक्षात घ्या, हे सगळे जे देश आहेत UK, जपान, अमेरिका, फ्रान्स, सगळीकडे सरकार जनतेसाठी काम करतं. त्यामुळे हे खर्च 3% असू देत UKचा नाहीतर अमेरिकेचा 6-7%, हे ॲक्चुअली वाया काहीच जात नाहीत. भारतात मात्र हा खर्च तब्बल 8 ते 10% म्हणजे सरकार तब्बल एकूण जे काही आपण खर्च करतो, अ, सरकारचं जे बजेट आहे, त्यातला 8 ते 10% खर्च हा केवळ सरकारी हे सगळे हत्ती पोसण्यासाठी होतो. आणि जनतेला केवढ्या-रेवड्या अक्षरशः मिळतात. जनतेला खरंच कुठले लाभ आहेत का? भारतात तुमच्या मुलांची काळजी घ्यायला तुम्हाला सरकार पैसे देतं का? फार तर फार तर तांदूळ देतं, ते रेशनचा तो घाणेरडा तांदूळ, ते तुम्हाला देतात. आणि ते कोण घेतं? फक्त गरीब लोक घेत असतील. अजून कोणी घेणार आहे? त्यानंतर तुम्ही आजारी पडला तर तुमची सरकार काळजी घेते का? तो कसलंही अमेरिकेत जसं तुम्हाला समजा अपंग झाला माणूस, तर त्याला सरकारची पेन्शन चालू होते आणि त्याला सरकारी खर्चाने मग मेडिकल मिळतं. हे आहे का? इंग्लंडमध्ये तेच आहे. इंग्लंडमध्ये सरकारी खर्चाने पूर्ण दवाखाने सगळे सरकारचे आहेत. ते तुम्हाला मिळू शकतात. ते आहे का? अमेरिकेमध्ये ज्यावेळी मुलं जन्माला येतात, तुम्ही जर गरीब असाल, तर तुमचा अख्खा वैद्यकीय खर्च इतकंच नाही, त्या आईला मूल जन्माला यायच्या आधीपासून 9 महिने, मूल जन्माला आल्यानंतर 2 वर्षे, असं त्या आईला जर गरीब लोक असतील, तर त्यांना काही महिन्याला $200 ते $300-400 काहीतरी फूड मिळतं, की चांगल्या क्वालिटीचं फूड, की त्या मुलाची तब्येत राहावी, आईची तब्येत चांगली राहावी. इतकंच नाही, त्या आईचे मेडिकल व्हिजिट्स आर कव्हर्ड. तर हे आहे का? तर हे तुम्ही लक्षात घ्या, की भारतात हे आपण 8 ते 10% खर्च करतो या सरकारी नोकऱ्यांच्या पगारावर आणि हे आपल्या जनतेला काहीही मिळत नाही. तर माझं मत स्पष्ट सांगतो तुम्हाला. कुठलाही भारतातला राजकीय पक्ष असू देत, काँग्रेस नाहीतर भाजप कोणीही असू देत. तुम्ही आपला जाहीरनामा करताना त्यात हे म्हणा, की आम्ही सरकार निम्मं कट करणार आहे. काय गरज आहे एवढ्या सगळ्या आय-एस अधिकाऱ्यांची? काय गरज आहे एवढ्या सगळ्या तहसीलदारांची? काय गरज आहे एवढ्या सगळ्या कारकुनांची? तिथे सगळे कॉम्प्युटर आणा आणि त्या सगळ्यांना हाकलून द्या. निम्म्या लोकांना हाकलून द्या कमीत कमी माझं म्हणणं आहे. निम्मे का त्याहून जास्त आणि त्यांना बाहेर जाऊन समाजात जाऊन काहीतरी कामं करू देत. कारण ते तिथे बसून नुसता पगार घेत नाहीत. ते तिथे बसून भ्रष्टाचार पण करतात. म्हणजे भारतातला जो भ्रष्टाचार सुद्धा कमी होईल, की सरकारचा खर्च कमी होईल आणि सरकारमधला भ्रष्टाचार कमी होईल. हाकलून द्या सगळ्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांना, की तिथे मी एकदा आर-टी-ओमध्ये पुण्यात गेलो होतो बरं का आणि ते मोठी रांग होती आणि ती रांग अशी त्या कार्यालयाच्या आत अशी पसरली होती. त्यामुळे ऑलमोस्ट 1-2 तास मी त्या कार्यालयाच्या आत आहे. आता ती रांग कदाचित बाहेर असेल, एवढी आपल्याकडे आता गर्दी झाली आहे. पण त्या रांगेत मी फिरत असताना मला दिसत होतं एक माणूस निवांत आला होता, तिकडे बसला होता आणि त्या टेबलवरती तो तब्बल 1 ते दीड तास त्याची पोझिशन अशी होती. तो असा बसला होता. 1 ते दीड तास एखादा सरकारी माणूस नुसता असा बसतो, त्याच्याकडे काहीही काम नाहीये. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली गोष्ट तुम्हाला सांगतोय पुणे आर-टी-ओ मधली. त्या एस-एस-पी-एम-एसच्या शेजारी. तर ही परिस्थिती आहे आणि म्हणून कुठलाही राजकीय पक्ष असू देत, तुमचं पहिलं आश्वासन हे असायला पाहिजे, की आम्ही भारत सरकारचा खर्च सगळ्या स्तरावर, केंद्र किंवा राज्य किंवा अजून कुठल्याही स्तरावर निम्मा कट करणार आहोत. आणि कमीत कमी निम्मे अधिकाऱ्यांची संख्या कमी करणार. कमीत कमी निम्मे शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणार. हे तुमचं पहिलं आश्वासन असायला हवं. आणि भले त्यांनी तुम्हाला मत देऊ नये. अरे कशाला पाहिजे? त्यांची मतं तुम्हाला पाहिजेत कशाला? भ्रष्ट लोकांची मतं कशाला पाहिजेत? जा म्हणायचं. कुठे जायचं तिकडे जा. आम्हाला नको तुमचं मत. कारण हे लक्षात घ्या, हे सगळे भ्रष्टाचारी जनता पार्टी त्यांची जी आहे, त्यांची मत कुठल्या पार्टीला आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. त्यामुळे ते ते लोक तुम्हाला नकोच आणि ते आपल्याला त्यांची मतच नको हाच विचार धरून सगळ्या चांगल्या पक्षांनी जाहीरनाम्यात हे सांगा, की आम्ही भारत सरकारचे निम्मे अधिकारी, निम्मा कर्मचारी वर्ग हाकलून देणार आहोत आणि कमीत कमी निम्मा खर्च कमी करणार आहोत सरकारचा. आणि मग तो भ्रष्टाचार सुद्धा कमी होईल. तुम्ही बघा देश किती पुढे जाईल हे तुम्हाला लिहून देतो. आता दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो. दुसरी गोष्ट इंटरेस्टिंग मला एकाने पाठवलं, की एक कोणीतरी भारताचा कपूर म्हणून कोणीतरी एक विंग कमांडर किंवा कोणीतरी आहे आणि त्याने काल परवा कुठेतरी मुलाखत दिली BBC वगैरे, की अमेरिकेचं $30 अब्ज नुकसान झालं इराणच्या युद्धामध्ये. आता पहिली गोष्ट इराणचं युद्ध दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीने कुठल्याही देशावर हल्ला करणं हे अजिबात चांगली गोष्ट नाहीये. त्यामुळे काय त्यात काय अमेरिकेचं समर्थन करायचा प्रश्नच येत नाही. पण मी तुम्हाला हे सांगतो, की ते अमेरिकेचं जे काही खर्च झालेला आहे 30 अब्ज आणि त्याच्यामध्ये अमेरिकेची 4-5 F-15 विमानं पडली गेली. अमेरिकेचं काय एखाद दुसरं जॉइंट स्ट्राईक फायटर पडलं गेलं असेल.
ऑइल टँकर्स, हवाई ऑइल टँकर्स असतात ते 1 किंवा 2 पडले गेले. एवॅक्स उद्ध्वस्त झालं. बहारीनमधला तळ बऱ्यापैकी उद्ध्वस्त झाला. हे सगळं खरं आहे. ओके. पण मी तुम्हाला हे अनेकदा सांगितलेलं आहे, की अमेरिकेची इतकी आर्थिक ताकद भारी आहे, की हे सगळं हे म्हणजे हे रुपया खुर्दा म्हणतात ना ते, की खिशातली चिल्लर आहे हा सगळा खर्च अमेरिकेसाठी. इतकंच नाही, तर हा सगळा जो खर्च आहे, त्याने अमेरिकेला तोटा नाही, त्यांना फायदाच होतो. बाकी बाकी तो फायदा सोडूनच द्या, की त्या युद्धातून अजून अमेरिकेला स्वस्त ऑइल मिळेल, प्रतिस्पर्धी खाली जातील, आपण वर येऊ. हे फायदे सोडूनच द्या. मी तुम्हाला फक्त प्युअर सांगतोय इकॉनॉमीच्या दृष्टीने. कारण अमेरिकेत ते ते खर्च आता ते उद्ध्वस्त झालेत ना गोष्टी, परत नवीन विमानं तयार करायची, परत नवीन रणगाडी तयार करा, परत नवीन दारुगोळा तयार करा, परत नवीन मिसाईल तयार करा. कारण सगळे कारखाने इथं आहेतच. ते कारखाने लोकांना नोकरीला लावतात. त्यांना नोकरीतनं पैसे मिळतात. तर तुम्ही जर इकॉनॉमिक्स वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल, की अ, खड्डा खोदणं आणि तो परत बुजवणं आणि त्यासाठी जर कोणी तुम्हाला ₹10 दिले, इट इज कन्सिडर्ड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी अँड इट इज कन्सिडर्ड बेनिफिशियल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. कारण इफ ॲज लाँग ॲज somebody is willing to pay you for some work that you do, it is economic activity. कारण समाजामध्ये मग पैशाचं आणि वस्तूंचं वितरण होतं. सर्व्हिसेस, पैसा, गुड्स सगळ्या ह्या गोष्टींचं वितरण होतंय. दॅट्स ऑल इट दॅट मीन्स. त्यामुळे अमेरिकेचं काही वस्तू उद्ध्वस्त झाल्या, इट डझंट मॅटर. कारण त्याच्यात त्या नवीन वस्तू निर्माण केल्या जातील आणि दॅट हेल्प्स अमेरिकन जीडीपी. आणि म्हणून युद्धाचं आर्थिक गणित असं असतं, की युद्ध हे फायदेशीर असतं जोपर्यंत तुमचा स्वतःचा इंडस्ट्रियल बेस शाबूत आहे. तुमचे कारखानेच उद्ध्वस्त झाले तर तुम्हाला त्या युद्धाचा तोटा होईल, की जे जर्मनीचं झालं, जे इंग्लंडचं झालं, की इंग्लंडची महासत्ता का संपली जगातली? कारण त्यांच्यावर प्रचंड बॉम्बिंग केलं जर्मन लोकांनी, त्यांची इंडस्ट्री कच्ची झाली. जर्मनी का संपलं? कारण जर्मनीचं ते झालं. मग जर्मनी, जपान, इंग्लंड सगळ्यांना अमेरिकेने मदत केली रिबिल्ड करायला. अशा पद्धतीने अमेरिका महासत्ता झालं, की त्या सगळ्यांचं जे बेचिराग झालं होतं ते उद्ध्वस्त केलेलं नीट करायला अमेरिकेची कर्ज होती. आणि अशा पद्धतीने अमेरिका महासत्ता झालं. पण आता आज तुम्ही जर बघितलं तर अमेरिकेचे जेव्हा काही वस्तू तुटतील, फुटतील, उद्ध्वस्त होतील, इट डझंट मॅटर बिकॉज अमेरिकेत इंडस्ट्रियल बेस आहे आणि अमेरिका कॅन रिबिल्ड एव्हरीथिंग इन वीक्स, फार तर फार मंथ्स. आणि ते करण्यामध्ये मग लोकांना पगार मिळतात. म्हणजे असंही नाही की त्या अमेरिकेत कोणाचंही काहीही नुकसान होत नाहीये. त्यामुळे हे या चुकीच्या कल्पना डोक्यातनं आपण काढल्या पाहिजेत, की अमेरिकेचं इतकं नुकसान झालं, तितकं नुकसान झालं. कुठल्याही देशाचं युद्धामुळे नुकसान कधी होतं? ज्यावेळी तुमची धरणं फुटतात, तुमचं कारखाने बंद पडतात, मग लोकांची उपासमार होते. तुमची शेती जी आहे ती शेती क क ला पुरवठा युरियाचा समजा होतोय आणि युरिया तुमच्याकडे नाहीये. मग तुमचं नुकसान होईल किंवा तुमचं उत्पन्न कमी होईल, खायला मिळणार नाही. पण अमेरिका हा देश इतका सेल्फ सफिशियंट आहे, स्वयंपूर्ण आहे. सगळ्या बाबतीत आहे असं मी म्हणणार नाही. पण मी तुम्हाला सांगतोय, की मग भारताने ते विचार केला पाहिजे, की आपण जर काही युद्ध केलं, उद्या पाकिस्तानचे युद्ध केलं, का अजून कोणाशी युद्ध केलं, तर ती आपली ताकद आहे का? आणि पहिली गोष्ट करू नये हे सर्वात उत्तम. ओके. म्हणजे हे अमेरिकेची पद्धत सोडून द्या. पण करू नये हेच सर्वात उत्तम. पण जर केलं, तर नेहमी कुठलंही शहाणी सत्ता ही आपल्यापेक्षा छोट्या व्यक्तीशी लढते आणि ते लिमिटेड लढते आणि त्याचा स्वतःच्या ताकदीवरती परिणाम होणार नाही याची काळजी घेते. आणि ते खूप महत्वाचं आहे. तर हे दोन्ही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, की सरकार हे कमी खर्चात चाललं पाहिजे आणि दुसरी गोष्ट की युद्ध कसं करायचं तर स्वतःची इंडस्ट्री साबूत ठेवून स्वतःच्या इंडस्ट्रीवर बॉम्ब पडायला लागले की संपलं. मग ते युद्ध डेंजरस आणि मग त्यातनं स्वतःची हानी होते. पण नुसतं एखाद दुसरं विमान पडणं, काही रणगाडे बंद पडणं, हू केअर्स? नवीन यू कॅन ऑलवेज रिबिल्ड. ओके. चला, आय होप यू लाईक इट. पुढच्या वेळी पुन्हा बोलू.